वेलकम टू माय न्यू सिरीज एक प्लेट भाताची. आणि आज आहे एपिसोड 2 आणि एपिसोड 2 मध्ये मी दाखवणार आहे चिकन बिर्याणी. लेट्स गो. तर इथे मी घेणार आहे, तर हा बिर्याणी राईस आहे. तर एका वाटीच्या मापाने 3 वाटी मी बिर्याणीचा तांदूळ घेतलेला आहे. तर वाटीचा आकार बघू शकता. पहिल्यांदा तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि नंतर ते आपल्याला 30 मिनिटे भिजत घालायचे आहेत. स्वच्छ 1-2 पाण्याने मी वॉश करून घेते आणि भिजत घालून घेते. तांदूळ धुतलेलं पाणी तुम्ही झाडांना घालू शकता. त्यानंतर इथे काही कांदे घेतले आहेत. अंदाजे अर्धा ते पाऊण किलो कांदे मी चॉप करून घेतले. त्याचबरोबर कोथिंबीर, 2-3 लिंबाचा रस काढून घेतला, लसूण निवडून घेतला, हिरवी मिरची, अद्रक घेतलेला आहे. काही मिरच्या मी उभ्या पण चिरून घेतलेल्या आहेत. त्यानंतर एका कढईमध्ये तेल घेतलं. पहिल्यांदा मी कांदा त्याच्यामध्ये चांगला फ्राय करून घेते. कांदा फ्राय होत आहे तोपर्यंत आपण चिकनला मॅरिनेट करून घेणार आहोत. तर चिकन एकदम मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तर ह्याचा व्हिडिओ तुम्ही माझ्या चॅनलला व्हिजिट करू शकता की चिकन मी कसं धुतलं. त्यानंतर मसाले घेतले आहेत. सगळे मसाले घ्यायचे आहेत. लिंबाचा रस घेतला आहे, 1 वाटी भरून टोमॅटोची प्युरी घेतली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून वाटले कारण ते बारीक स्मूथ वाटलं जावं म्हणून. तर चिकन घेतलं आहे. चिकनमध्ये हे सगळे मसाले घालायचे. 2 चमचे मीठ आहे, आपला घरचा मसाला, हळद आहे, बिर्याणी मसाला, गरम मसाला, हे सगळे मसाले त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. चिकन मसालाही आहे. पहिल्यांदा मी मसाले घालून घेते. असे मसाले घातल्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये कोणताही कलर ॲड करायची बिलकुल गरज नाही. तर सगळ्यात पहिल्यांदा मी मसाले घातल्यानंतर टोमॅटोची प्युरी घालून घेतली. तर मी ते पहिल्यांदा बाऊलमधून भांड्यात ट्रान्सफर केलं कारण त्यात बसत नव्हतं. त्यानंतर थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या आणि वाळलेला पुदिना घातला. माझ्याकडे फ्रेश पुदिना नव्हता. आलं लसणाची पेस्ट घातली. अंदाजे 2 लिंबाचा रस घातला. हे सगळं आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तोपर्यंत कांदा परततच आहे. चांगला गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतायचा आहे. वरून मी थोडासा चिकन मसाला घालते. 1-2 मिनटात हा कांदा परतला जाईल. तर इथे बघा हा कांदा ऑलमोस्ट झालेला आहे. मी काढून घेते एका ताटामध्ये. वरून कोथिंबीर घातली चिकनसाठी. त्यानंतर तळलेला कांदा घातला. जो आपण आता तळून घेतलेला कांदा होता तो कांदा घालायचा आहे. एकदम हाफ पोर्शन त्या चिकनमध्ये टाकायचं आहे कांद्याचं. नंतर तेलही घालायचं आहे 2 चमचे, तेच तळलेलं तेल. अंदाजे 2 चमचे तेल आहे. हे पुन्हा मी मिक्स करून घेते आणि पुन्हा बाऊलमध्ये ट्रान्सफर करते. त्यानं काय होईल ते एकदम एकाला एक चिकटून आणि छान पॅक बसेल. आणि हा बाऊल मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. तांदूळही झाला आहे भिजत आणि बाऊलही मी अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवते. बिर्याणीसाठी पाणी गरम करायला ठेवलं. त्याच्यामध्ये बघा हे सगळे खडे मसाले घातले, हिरव्या मिरच्या घातल्या, गुलाबाच्या पाकळ्या घातल्या, त्याचबरोबर पुदिना घातला, माझ्याकडे सुकलेला होता तोच घातला, मीठ घातलं 2 चमचे. ह्या पाण्याला छान उकळी आणायची आहे. 2 लिंबाचा रसही घातला. इथे बघा उकळी आलेली आहे. आता जो आपण भिजत घातलेला तांदूळ आहे तो सगळा तांदूळ त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि गॅस एकदम मोठ्या फ्लेमवर छान शिजून घ्यायचा आहे 15 मिनिटे. तर इथे तांदूळ शिजलेला आहे तो मी काढून घेते बाजूला. ह्याच्यावरती 1 तांब्या भरून मी थंड पाणी टाकलं. त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये मी तेल घालून घेतलं, थोडंसं पेस्ट घातली आणि जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते चिकन सगळं त्याच्यामध्ये घालून घेतलं. मीडियम गॅसवर आपल्याला हे छान हलवून घ्यायचं आहे. कलर बघा किती छान आलेला आहे मसाल्यांचा. वरून थोडासा तळलेला कांदा घालून घेते. छान तेल सुटलेलं आहे तुम्ही बघू शकता. ह्याच्यात आपण पाण्याचा एक थेंबही घातलेला नाही आणि घालायचंही नाही. 1 चमचाभर बटर घालून घेतलं, ते ऑप्शनल आहे. त्यानंतर शिजवलेला भात घातला. तुम्ही थोडंसं चिकन पातेल्यामधून बाहेरही काढू शकता लेअर देण्यासाठी. वरून कोथिंबीर, कांदा, लिंबाचा रस, बिर्याणी मसाला घातला. त्यानंतर मी दुसरी लेअर दिली भाताची. पुन्हा मी कोथिंबीर घातली, तळलेला कांदा घातला, बिर्याणी मसाला घातला आणि
10 ते 15 मिनिटांसाठी मी हे पातेलं घट्ट झाकणानं झाकून ठेवणार आहे. अशा प्रकारे ही आपली चिकन बिर्याणी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही कलर वगैरे बघू शकता किती छान आलाय. सगळा नॅचरल कलर आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, कॉमेंट करा. त्याचबरोबर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. आणि नवीन सिरीज कशी वाटली तेही सांगा.